आता आपल्यासमोर विषय आहे सिद्धार्थ गौतम यांचा जन्म ते ग्रहत्याग, जन्मापासून ग्रहत्यागापर्यंत असा हा विषय आहे. आणि विषय मांडणार आहे आपले सर मुडगरे सर. तरी त्यांनी या विषयाला न्याय द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि सर्वांनी शांत आणि एकाग्र चित्तानं हे सरांचं प्रवचन ऐकावं आणि त्याच्यामध्ये टिप्पण पण करून घ्यावं. त्यासाठी तुम्हाला वह्या दिलेल्या आहेत. सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विषयाला न्याय द्यावा. तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांना अभिवादन. सर्व आदर्श साम्य संघ, या ठिकाणी पुणे शहराचे खजिनदार माने साहेब, हवेली तालुक्याचे अध्यक्ष वचुटे साहेब आणि सर्व उपस्थित साम्य संघ, सकाळपासून तुम्ही आतापर्यंत सतत बसलेले आहात. आम्हाला जाणीव आहे, थोडा त्रास होईल ही आम्हाला जाणीव आहे, पण तुम्हाला अभ्यास ग्रहण करायचा आहे. आणि जे कार्यकर्ते तुमच्याकरता त्रास घेतात त्याच्याकरता तुमच्या मनामध्ये एक सहानुभूती निर्माण झाली पाहिजे की हे येतात, आम्हाला सांगतात, आपण श्रवण केलं पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून आपण सरांनी जो विषय दिला, मनाची एकाग्रता, या दृष्टिकोनातून मी जे सांगणार ते लिहून घ्या. मी तुम्हाला लिहीपर्यंत मी थांबणार आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण विषय आहे. बुद्धजयंतीचा धम्म तुम्हाला वेळ मिळणार नाही वाचायला. आणि त्या दृष्टिकोनातून अत्यंत टप्पे तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार. प्रत्येक मी उच्चार करणार तो वहीमध्ये त्याच्यात नोंद करायची अत्यंत आवश्यक आहे. विषय काय आहे? सिद्धार्थ जन्मापासून ते परिवर्जेपर्यंत हा जो विषय आहे, लिहा. विषयाचे नाव काय आहे? जन्मापासून ते परिवर्जेपर्यंत. लिहा. श्री मोडघरी बघते. त्या ठिकाणी तुमच्या वहीत आलं पाहिजे. लिहा. नाही लिहिलं? लिहिलं? सर्वांनी लिहिलं? ओके. आता या ठिकाणी प्रामुख्याने इसवी सन आणि ख्रिस्तपूर्व, इसवी सन केव्हा सुरू झालंय? 1, 2, 3, 4, 5. आता किती आहे? 2000. किती आहे? 2000. त्याच्या मागे गेलं तर 1 वर्ष आलं असेल केव्हा ते. बरोबर आहे? 1 पासून सुरू झालेला आहे. आणि ख्रिस्तपूर्व म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्म इसवी सनाच्या नंतर 4 मध्ये झालेला आहे. आणि तेव्हापासून जी गणना झालेली आहे ख्रिस्तपूर्व. काय शब्द वापरायचा आहे? ख्रिस्तपूर्व. आणि इसवी सनानंतर म्हणजे 1, 2, 3, 4 इसवी सनानंतरची आहेत. आणि ख्रिस्तपूर्व हा जो कालावधी आहे त्या कालावधीविषयी तुम्हाला माहिती या ठिकाणी मिळणार आहे. तर त्या काळामध्ये ख्रिस्तपूर्व छोटी छोटी असे राज्य होती. जसे आपले जिल्हे किती आहेत त्याचप्रमाणे त्या काळामध्ये छोटी छोटी राज्य होती. आणि त्या छोट्या छोट्या राज्यांमध्ये प्रामुख्याने एकाची सत्ता होती. एका राज्यावर एकाची सत्ता, दुसऱ्या राज्यावर दुसऱ्याची सत्ता, अशा पद्धतीची राज्य होती. त्याप्रमाणे त्यावेळेस ज्या राज्यावर, काही राज्यावर एका राज्याची सत्ता होती, तर काही राज्यांवर एका राज्याची अनेक राज्यावर सत्ता होती. त्यावेळी लोकशाही नव्हती. लोकांनी निवडून द्यावं ही पद्धती नव्हती. तर राजा हा एक प्रमुख असायचा त्या काळामध्ये. आणि अशा पद्धतीनं त्या काळामध्ये 16 अशी राज्य होती की ज्यामध्ये राजांची सत्ता होती. किती राज्य होती? 16. त्यामध्ये हे अत्यंत आवश्यक आहे, तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे कोणती कोणती राज्य होती. त्यामध्ये लिहा अंग. लिहा अंग.
अंग लिहिता येईल अंग. हा. नंतर मगध 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 काहीतरी तुमच्या वहीत आलं पाहिजे ना, नाही डोक्याच्या बाहेर जाणार. मगध काशी लिहा काशी. कौशलवज्जी कौशलवज्जी कौशलवज्जी. मल्ल हे छोटी छोटी राज्य होती मल्ल. चेदी वत्स चेदी वत्स. करू पांचाळ पांचाळ पांचाळ. मत्स्य मत्स्य. सोरसेन सोरसेन. अश्मक अश्मक अर्धाशय त्याला व आणि क अश्मक. पुढचा आहे अवंती. नंतर आहे गांधार गांधार आणि शेवटचा आहे कंपोज. अशी जी 16 राज्य होती प्रांत होते त्या प्रांतांवर राजांची सत्ता होती. आता ज्या राजांवर सत्ता नव्हती ती राज्य कोणती? ती असं एकूण 9 आहेत. लिहा. सत्ता नसलेली राज्य. सत्ता नसलेली राज्य की ज्यामध्ये राजा शुद्धोधनांचा विभाग येतो. तिथं आपल्याला सुरुवात करायची आहे. सत्ता नसलेली कोणत्या? कपिल वस्तूचे शाक्य. लिहा. कपिल वस्तूचे शाक्य. पावा व कुशीनाराचे मल्ल. मराठीत नाही ते बाबा, तू लिहितच नाही काही. मराठीत नाही लिहित आहे भंतेजी. तुम्हाला कुठे लिहिलं मी आता सांगितलं हे. पावा व कुशीनाराचे मल्ल लिहिलं. पावा व कुशीनाराचे मल्ल बघा लिहिलं का बघू. मी बघायला येणार तिथं. पावा व कुशीनाराचे मल्ल हे पुढे यांचा अभ्यास येणार आहे पूर्णतः सिद्धार्थाच्या इतिहासामध्ये या राज्यांचा. म्हणून तुम्हाला लिहून घ्या म्हटले. जाणीव झाली पाहिजे तुम्हाला. तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये 10-15 वर्षानंतर हे जी वही बघणार त्यावेळेस तुम्हाला जाणीव झाली पाहिजे की याचा मला अभ्यास करायचा आहे. नंतर वैशालीचे लिच्छवी. वैशालीचे लिच्छवी लिहा. वैशालीचे लिच्छवी कोण लिहितं मी बघत आहे बरं. वैशालीचे लिच्छवी. मिथिलीचे विदेह. मिथिलीचे विदेह. मिथिलीचे विदेह. रामसंग्रामचे कोलीय. रामसंग्रामचे कोलीय. रामसंग्रामचे कोलीय. रामसंग्रामचे कोलीय. अल्क कपचे बळी. अल्क कपचे वळी. वळी. अल्प कपचे वळी. अल कपचे वळी. वळी. रेसपुत्तचे कलिंग. म्हणजे कलिंग राजा अशोकाने युद्ध केलं वगैरे हे त्याच्यातला हे भाग आहे. म्हणजे डोक्यात पाहिजे की हे आवश्यक आहे आपल्या दृष्टिकोनातून अभ्यासाच्या दृष्टिकोनातून. रेसपुत्तचे कलिंग. आम्ही पिप्पलवनाचे मौर्य. पिप्पलवनाचे मौर्य. आणि शिशुमारीचे भग्ग. शिशुमारीचे भग्ग. शिशुमारीचे भग्ग असे 9 राज्य होती की ज्या राज्यांवर सत्ता नव्हती राजांची. ज्यांच्यावर सत्ता होती ती 16 लिहून घेतलेली आहेत. ज्यांच्यावर सत्ता नाही ते 9 राज्य आहेत. बरोबर आहे. आणि हे जे आत्ता जो अभ्यास आहे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि UPSCच्या परीक्षेला विचारला जातो. हे पण वाचलं का तुम्ही पुढेच्या दृष्टिकोनातून?
UPSच्या कलेक्टरच्या परीक्षेला हे प्रश्न विचारतात, लिहून घ्या. त्यांना बुद्धी आहे, मग तुम्हाला वाचायला वेळ मिळणार नाही. त्याच्यातून आम्ही शोधून काढलेले आहे. महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि UPSच्या परीक्षेला याच्याविषयी काही 50 मार्काचे पेपर्स असतात. आता या ठिकाणी ही जे मी राज्य सांगितलेली आहेत त्यामध्ये सत्ता असलेली जी 16 राज्य होती ना, आता आहेत त्याला जनपद म्हणतात. जी सत्ता असलेल्या राज्यांना जनपद. प्रश्न विचारणार आहे तुम्हाला परीक्षेमध्ये, जनपद. सत्ता असलेल्या राज्यांना जनपद, फक्त जनपद लिहा. सत्ता असलेली राज्य यांना जनपद म्हणतात. आणि सत्ता नसलेली राज्य संघ किंवा गणराज्य. सत्ता नसलेली राज्य म्हणजे सत्ता किंवा गणराज्य. आता तुमच्या लक्षात येणार आहे यामध्ये की कपिल वस्तूचे शाक्य हा जो शब्द वापरलेला आहे, बरोबर आहे. राजा शुद्धोधन कशाचा आहे? कपिल वस्तूचा शाक्य आहे, बरोबर आहे. आता सिद्धार्थाची राजा शुद्धोधनाची सत्ता नव्हती, पण पुढे त्यांच्या माध्यमातून येणार आहे सत्ता त्यांच्याकडे. पुढे सत्ता येणार आहे. केव्हा येणार आहे? जेव्हा सिद्धार्थाचा जन्म होतो त्यावेळेस. हा पुढचा इतिहास आहे. आता या ठिकाणी तुम्हाला वड आजोबाचं नाव कोणाला माहीत आहे? तुमचे वडील, तुमचे वडील, वडिलाचे वडील कोणाला माहीत आहे? वडिलाचं नाव कोणाला माहीत आहे? बऱ्याच लोकांना माहीत नाही ना. पण या ठिकाणी सिद्धार्थाच्या पणजोबाचं नाव आपल्याला माहीत करून घ्यायचं आहे, बरोबर आहे. ते नावं लिहा. मग या ठिकाणी जो आहे पूर्वज म्हणजे काय आहे? जनसेन एक शाक्य होता. जनसेन शाक्य, जनसेन हा एक शाक्य होता. आणि जनसेन नावाला 5 मुलं होती. जनसेन राजाला किती? 5 मुलं होती. आणि त्या 5 मुलांची नावं लिहून घ्या कागदावर. एक शुद्धोधन लिहा. शुद्धोधन नाही लिह तू, शुद्ध मराठी लिहिता येत नाही, इंग्लिशमध्ये लिहा ना. शुद्धोधन इंग्लिशमध्ये लिहा. शुद्धोधन स्पेलिंग मला माहीत असेल ना. हां, शुद्धोधन. दैत्योधन, 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 ध वर 2 मात्रा, दैत्योधन, धन, बरोबर आहे. हां, नंतर शुक्लोदन, 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 शु श आणि क्लो, क्लो दन, शुक्लोदन. शाक्योदन, शाक्योदन, आणि अमितोदन. अमितोदन म्हणजे सर्व ठिकाणी दंड नाही. शुक्लोदन, शुद्धोदन, दैत्योदन, शाक्योदन. आता तुम्हाला हे माहीत झालेलं आहे की आता शुद्धोदनाच्या भावांची नावं माहीत झाली. आता आपण शुद्धोधनापर्यंत आलो. त्याला वंशावळी म्हणतात. त्याच्या राज्याची वंशावळी. त्या वंशावळीमध्ये सिद्धार्थाचा जन्म हा पहिला भाग आपण वंशावळी बघितलेली आहे. आता सिद्धार्थाचा जन्म कशा पद्धतीचा होतो? आषाढ पौर्णिमेला, राजा शुद्धोधनांच्या काळामध्ये एक आषाढ पौर्णिमेला. आषाढ पौर्णिमा केव्हा येते? जुलैमध्ये, माहीत आहे. आषाढ पौर्णिमा जुलैमध्ये येते. आणि त्या पौर्णिमेला राजा शुद्धोधन एक समारंभ आयोजित करतात. एक समारंभ आयोजित करतात आणि सर्व लोकांना त्या समारंभाला बोलवतात. आणि त्या समारंभामध्ये राजा शुद्धोधनाची पत्नी महामाया आणि दुसरी पत्नी कोण सांगते? महाप्रजापती. लिहा. शुद्धोधनाच्या पत्नी 2. शुद्धोधनाच्या पत्नी 2. एक महामाया आणि दुसरी महाप्रजापती. या दोन्ही सख्या बहिणी आहेत. महामाया आणि महाप्रजापती ह्या दोन्ही सख्या बहिणी आहेत. त्या दोन्ही. शुद्धोधनाला 2 पत्नी, महामाया आणि महाप्रजापती. महाप्रजापती, महामाया, महामाया व महाप्रजापती. हे साधे प्रश्न UPSCच्या परीक्षेला विचारतात.
कारण बुद्धाचं सुद्धा त्या जगामध्ये बुद्धाचं ज्ञान आहे किंवा नाही माणसाला, सिद्धार्थाचा इतिहास आहे किंवा माहीत नाही, अशा पद्धतीनं प्रश्न असतात परीक्षेमध्ये. आता जन्म कसा झाला, आता आपण जन्माचा सिद्धार्थाचा जन्म कसा झाला ते आपण बघूया. प्रामुख्याने आषाढ पौर्णिमेला एक समारंभ होत आहे आणि त्या समारंभामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं स्पष्ट लिहिलं, काय लिहिलं, असा समारंभ झाला मध्य विरहित. मध्य म्हणजे दारू, बरोबर आहे, दारू विरहित, दारू विरहित समारंभ झाला. कोणाकोणाच्या घरामध्ये बिना दारूचे कार्यक्रम होत आहेत, लग्नामध्ये म्हणा इतर कार्यक्रमात बिना दारूने कार्यक्रम होणारे किती लोक वाद करतात. सर्वांच्या कुटुंबामध्ये दारू पिऊन समारंभ होतात. पण बाबासाहेबांनी स्पष्ट लिहिलं की त्या 2500 वर्षापूर्वी मद्यविरहित हा समारंभ झालेला आहे, बरोबर आहे. आणि त्याच रात्रीला 12च्या नंतर महामाया आणि राजा सिद्धोधन यांचं मिलन होतं, दोघांचं मिलन होतं. आणि रात्रीला झोपेमध्ये महामाया झोपेमध्ये असताना एक स्वप्न पडतं त्याला. कसं स्वप्न पडतं, चातुर्दक्ष पाल मंचकासह महामायाला उचलून नेतात. हे लिहायची गरज नाही, तुमच्या डोक्यात ठेवा, फक्त जे आवश्यक आहे ते सांगतं लिहा म्हणून मी. महामायेला असं स्वप्न पडतं पहाटेला, ते स्वप्न एक चातुर्दक्ष पाल येतो आणि महामायेला मंचकासह उचलून हिमालयाच्या पायथ्याशी घेऊन जातो. आणि हिमालयाच्या पायथ्याशी असल्यानंतर चतुर्दिकेच्या पत्नी तिथं येतात, त्यांना शृंगारित करतात महामायेला, बरोबर आहे. शृंगारित करून म्हणजे त्याकडे शृंगार असतील, ते शृंगारित करून मग मानस सरोवराकडे त्यांना घेऊन जातात महामायेला. मानस सरोवर कुठे आहे, तिथं तर हिमालय पर्वताशी. मानस सरोवराकडे घेऊन जातात आणि तिथं त्यांना आंघोळ वगैरे करून त्या ठिकाणी सुमेध नावाचा एक बोधिसत्व येतो. सुमेध नावाचा बोधिसत्व लिहा तिथं. स्वप्नामध्ये कोण येतो, सुमेध नावाचा बोधिसत्व स्वप्नामध्ये येतो. सुमेध नावाचा बोधिसत्व स्वप्नामध्ये येऊन तो बोधिसत्व महामायेला म्हणतात की मला या पृथ्वी तलावर जन्म घ्यायचा आहे, मला या पृथ्वी तलावर जन्म घ्यायचा आहे. माते तुझ्या गर्भाशयामध्ये मला प्रवेश मिळेल का. कोण म्हणतं, बोधिसत्व. सुमेध नावाचा बोधिसत्व म्हणतो की माते तुझ्या गर्भाशयामध्ये मला प्रवेश मिळेल का. ते स्वप्न नष्ट होतं, पहाट निर्माण झालेली आहे. आणि मग हे स्वप्नाचा भावार्थ राजा शुद्धोधनाला महामाया सकाळी सांगतात की मला असं स्वप्न पडलेलं आहे. लक्षात आलं, असं मला स्वप्न पडलेलं आहे. मग राजा 8 ब्राह्मणांना बोलवतात. 8 ब्राह्मणांची नावं लिहून घ्यायची गरज, फक्त 8 ब्राह्मण लिहा. 8 ब्राह्मण, 8 ब्राह्मणांना जवळ घेतात, बोलावतात, मान सन्मान. त्यावेळेस ब्राह्मण असायचे. या स्वप्नाचा अर्थ समजण्याकरता राजा शुद्धोदक आदर सत्कार करतात, सन्मान करतात. 8 ब्राह्मणांना बसवतात, त्यांना दान देतात आणि स्वप्नाचा अर्थ काय आहे अशा पद्धतीने विचार. त्यावेळेस काय म्हणतात ते 8 ब्राह्मण, जर जन्माच्या अगोदरचा इतिहास आहे, बरोबर आहे, अजून जन्म झालेला सिद्धार्थाचा जन्म झालेला नाही, पण भविष्य काय सांगतात 8 ब्राह्मण, जर जन्मानंतर हा जर एक ग्रस्त जीवन जगतला तर एक महान सम्राट बनेल. काय बनेल, महान सम्राट, म्हणजे राजा होणार तो. जर त्याने गृहत्याग केला तर एक महान बोधिसत्व होईल. जर त्याने गृहत्याग केला तर काय होणार तो, बोधिसत्व, बुद्ध होणार. लक्षात आलं स्वप्नाचा अर्थ.
आणि त्याप्रमाणे हे 8 ब्राह्मण निघून जातात. आता महामायेच्या गर्भाशयामध्ये बाळ वाढत आहे. 9 महिने पूर्ण झालेले आहेत, 10 महिन्याच्या जवळपास होत आहेत. महामाया आपल्या सुधोधन राजाला विचारतात की मला आता माझ्या देवदहनला जायचं आहे, म्हणजे सासरी जायचं आहे. देवदहनला सासू पाहिजे. महामायेचं सासर देवदहन म्हणजे खटलाचा गाव. देवदहन आणि मग राजा शुद्धोधन शृंगारीत रथ तयार करतात. शृंगारीत रथ, घोड्यावर बसून रथ चालवणारा आणि महामाया रथामध्ये बसलेली आहे. रथ पुढे सुरू आहे. कपिल वस्तूपासून देवदहनला जाताना काय पडतं? एक लुंबिनी वन पडतं. लुंबिनी वन, त्या लुंबिनी वन, लुंबिनी वन पडतं. लुंबिनी वनाला फक्त लक्ष माझ्याकडे असू द्या. आणि त्या ठिकाणी लुंबिनी वनामध्ये महामाया म्हणते की आता मला थोडा आराम करायचा आहे, मला इथं आराम करायचा आहे. मग आराम केल्यानंतर रथ थांबवतात आणि त्या ठिकाणी महामाया आणि त्यांचा तो रथ चालवणारा असतो गृहस्थ त्या ठिकाणी थांबलेले आहेत. तिथं शाल वृक्षांची एक झाड आहे. शाल वृक्षांचं झाड अजूनही आहे. तुम्ही गैला गेला तर शाल वृक्ष अजूनही आहे. एक हवा आहे आणि तिला असं वाटतं की मला आता एका शाल वृक्षाची फांदी धरावी असं तिला वाटतं महामायेला. आणि ती फांदी पकडते, त्यात हवा येते आणि हवेमुळे ती फांदी हलते, ती सुद्धा हलते महामाया. आणि त्याच ठिकाणी सिद्धार्थाचा जन्म होतो. जन्म कुठे झाला सिद्धार्थाचा? कुठे झाला आता? अरे लुंबिनी वनात सिद्धार्थाचा जन्म लुंबिनी वनामध्ये झालेला आहे. ते बाकीचे टप्पे लिहा. सिद्धार्थाचा जन्म लुंबिनी वनामध्ये झालेला आहे. आता इसवी सन पूर्व 563 मध्ये सिद्धार्थाचा जन्म झाला. या अत्यंत महत्वपूर्ण आहे. सिद्धार्थाचा जन्म इसवी सन पूर्व 563 मध्ये त्या ठिकाणी जन्म झालेला आहे. जन्मल्या सिद्धार्थाचा जन्माचा इतिहास सांगितलेला आहे. आता त्या ठिकाणी नाव काय ठेवायचं? सिद्धार्थाचं नामकरणाचा दिवस आलेला आहे. त्याचं कुळ कोणतं? सिद्धार्थाचं गौतम. या गौतम अत्यंत महत्वाचा उपयोग आहे. गौतम. सिद्धार्थाचं कुळ गौतम. सिद्धार्थाचं कुळ गौतम आणि म्हणूनच त्याचं नाव सिद्धार्थ गौतम असं ठेवलेलं आहे. अत्यंत महत्वपूर्ण भाग आहे. कोणी जर विचारलं सिद्धार्थाचं कुळ कोणतं, गौतम कुळ सांगायचं. सिद्धार्थाचं कुळ गौतम आणि म्हणून सिद्धार्थ गौतम अशा पद्धतीचं नाव त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. कार्यक्रमाला आहे. महाप्रजापती सुद्धा त्या कार्यक्रमाला आहे आणि तो कार्यक्रम समाप्त झालेला आहे. लगेच महामाया आजारी आहे. सिद्धार्थाचं 7 दिवसाचं असताना महामाया आजारी आहे. किती दिवसाची? सिद्धार्थ 7 दिवसाची असताना महामाया आजारी आहे. आणि त्यावेळेस महामायाला वाटतं की आता माझ्या मुलाचं संगोपन कोण करणार, संगोपन कोण करणार. आणि मग महाप्रजापतीला विचारते महामाया, महाप्रजापती माझ्या मुलाचं संगोपन तू करणार का? सख्या बहिणी आहेत तरी पण आपल्या बहिणीला विचारते. कारण आज सुद्धा बहिणी एकमेकाशी चालत नाही घरामध्ये, बरोबर आहे. एका कुटुंबामध्ये 2 बहिणीचं सावत्र बहिणीसारख्या वागतात. सख्या बहिणी आम्ही बघितली त्या कुटुंबामध्ये. पण त्या 2 बहिणी किती हुशार मनाच्या होत्या हे मला दाखवायचं आहे. या ठिकाणी प्रत्येकाला लक्षात असं अत्यंत आवश्यक आहे. महाप्रजापती काय म्हणते, तुझ्या बाळाचा संगोपन मी समर्थपणे करणार, तू काळजी करू नको, पण तुला काही झालेलं नाही. महाप्रजापती बहिणीला म्हणते. पण महाप्रजापतीला वाटते, आता महामाला वाटते की आता माझं काय खरं नाही, मी मरणार आता. आणि म्हणून महाप्रजापती समोर शब्द करून की माझ्या मुलाचं संगोपन करावं लागेल तुला. त्यावेळेस ती म्हणते की माझ्या मुलाचं 12:30ला
ती 12:30 समाप्त करतो. संगोपन झालं पाहिजे या दृष्टिकोनातून तो कार्यक्रम समाप्त होतो. आणि नंतर त्यांचं लक्षणं आहे. सिद्धार्थ मोठा मोठा होत आहे. त्याची लक्षणं आता कशा पद्धतीची आहेत? एखाद्या झाडाखाली बसावं, चिंतन करावं. आता तुम्ही गेलं ध्यानधारणा, एखाद्या झाडाखाली बसायचं. राजा शुद्धोधनाला काळजी आहे की जे 8 ब्राह्मणांनी जे स्वप्न सांगितलेलं आहे ते स्वप्न पूर्ण झालं तर माझा जो चिरंजीव आहे, माझा राजसत्ता आहे, आणि त्यावेळी राजा शुद्धोधनाला त्या राज्यावर बसण्याचा अधिकार मिळणार होता. कपिलवस्तूच्या राज्यावर राजा शुद्धोधनाला अधिकार मिळणार होता आणि अधिकारावर माझा मुलगा बसला पाहिजे असं शुद्धोधनाची चिंता होती. पण चिंता ही होती की माझा मुलगा जर त्याने गृहत्याग केला तर राजसत्ता कोण चालवणार? या पद्धतीनं पण लक्षणं कशा पद्धतीची होती? सिद्धार्थाची चिंतन मनन करणं, कोणाशी न बोलणं, एकांतात बसणं, मित्राशी दूर जाणं, अशा पद्धतीचे लक्ष बरोबर राजा शुद्धोधनाला वाईट वाटतं. कालांतराने एका शेतामध्ये सिद्धार्थ ध्यानस्थ बसलेले आहे. आणि त्यावेळेस त्याचा देवदत्त पुतण्या भाऊ, चुलत भाऊ शिकारीला येतो आणि एका राजहंस पक्ष्याचा बाण मारतो. आणि राजहंस पक्ष्याला बाण मारल्यानंतर तो घायाळ झालेला पक्षी जिथं सिद्धार्थ ध्यानस्थ बसलेले आहे त्यांच्या जवळ येऊन पडतो. राजहंस पक्षी सिद्धार्थ काय करतात? त्या राजहंस पक्ष्याचा बाण बाहेर काढतात धुतलेला आणि आपल्या शरीराची ऊब देतात राजहंस पक्ष्याला आणि जीवदान देतात. देवदत्त शोधत येतो की माझा पक्षी इथं, मी बाण मारलेला पक्षी इथंच कुठेतरी पडलेला आहे. याच ठिकाणी बाण मारलेला पक्षी पडलेला आहे. आणि मग सिद्धार्थ जिथं बसलेले आहेत त्यावेळेस सिद्धार्थाला विचारतात. सिद्धार्थ कोण विचारतात? देवदत्त. मी पक्ष्याला बाण मारलेला आहे, तो पक्षी कुठेतरी इथंच पडलेला आहे. सिद्धार्थ खोटे बोललेत का? नाही. सिद्धार्थ म्हणतात नाही, तो पक्षी माझ्याजवळ आहे, तो पक्षी माझ्याजवळ आहे. त्यावेळी दोघांमध्येच वाद होता. तो पक्षी माझा आहे, तो म्हणतो माझा पक्षी आहे. शिकारी करणे हा माणसाचा गुणधर्म असला, अधिकार असला. पण सिद्धार्थ म्हणतात नाही. देवदत्त म्हणतात मी ज्या पक्षाला बाण मारलेला आहे तो माझा अधिकार आहे शिकारीच्या नियमाप्रमाणे. सिद्धार्थ म्हणतात की नाही, जो पक्षाचा जीवदान देतो, जीव त्याचा अधिकार आहे. दोघांपैकी कोणाचं खरं असेल? जेव्हा हा प्रश्न लवादामध्ये जातो, लवादामध्ये सिद्धार्थाचा विजय होतो आणि तो पक्षी सिद्धार्थाचा हक्क होतो. देवदत्त नाराज होतात आणि त्या पक्षाच्या माध्यमातून सिद्धार्थ आणि देवदत्तामध्ये कलह तयार होतो. भावाभावामध्ये एक थोड्या पद्धत कलह तयार होतो. आणि अशा पद्धतीनं सिद्धार्थाची लक्षणे आहे. ही लक्षणे बघून सुद्धा राजा शुद्धोधन चिंताग्रस्त होतो. अरे माझ्या मुलामध्ये लक्षणे वेगळी दिसत आहेत, वेगळी लक्षणे दिसत आहेत आणि त्या वेगळ्या दर्शनानं परत प्रयत्न करतात. दुसरं एक सिद्धार्थ आपल्या शेतामध्ये जात असताना जे कामावर असणारा कष्टकरी माणूस, शेतामध्ये राबणारा कष्टकरी माणूस, तो घाम गाळत आहे, बैल हातात आहे, रात्रीनं राबत आहे, पहाटेला येतो, रात्री 12ला जातो, 10ला जातो. सिद्धार्थ त्याचं अवलंबन करतात आणि मग सिद्धार्थ म्हणतात की हे सर्व धान्यांच्या राशी कष्ट करतात, एक काम करतात आणि सर्व धान्यांच्या राशीचं सुतकांच्या दारात जातात. म्हणजे स्वतःच्या शेतीमध्ये विचार करणारा सिद्धार्थ किती महान आहे. म्हणजे श्रमिकाची व्यथा सांगणारा सिद्धार्थ असं कोणी आहे का? सिद्धार्थ श्रमिकांची व्यथा सांगतो की तुम्ही याच्यामध्ये मला काय मिळतं? रात्रंदिवस राबतात, तुम्ही कष्ट करता आणि सर्व धान्यांच्या राशी माझ्या दारामध्ये घेऊन जा, तुम्हाला याचं किती मिळतं? फलप्राप्ती काय आहे? या पद्धतीचा विचार करणारा सिद्धार्थ आपल्याला मोठा करायचा आहे. सामाजिक दृष्टिकोनातून तुम्ही असे लहान मुलात, लहान प्राणसंघ आहात, तुमच्या डोक्यात तो विचार आलेला आहे, तुमच्या डोक्यात तो विचार आलेला आहे, यांच्या एवढी मानसिकता नाही. आणि म्हणून सामाजिकदृष्ट्या हा जो प्रश्न सिद्धार्थाने समाजासमोर आणलेला आहे की श्रमिकाची व्यथा मांडणारा सिद्धार्थ आपल्याला उभा या ठिकाणी केलेला.
आणि या पद्धतीनं हे सिद्धार्थाला शुद्धोधनाला कळतं की यांची लक्षणे मात्र वेगळ्याच पद्धतीने आहे. त्या दरम्यान हिमालय पर्वतामध्ये अशीत मुनी थांबलेला आहे. अशीत मुनी हिमालय पर्वतात थांबलेला आहे. त्याची दिव्यदृष्टी बघून या परिसरामध्ये कुठेतरी बाळ जन्माला आलेला आहे आणि ते मोठे विद्वान होणार आहे, बोधिसत्व होणार आहे. म्हणून अशीत मुनी, अशीत मुनी नाव लिहा. अशीत मुनी, अशीत मुनींचं भविष्य, त्या 8 ब्राह्मणांचं भविष्य आणि अशीत मुनींचं भविष्य एकच आहे का, सारखं पण आहे का, हे माहित पाहिजे तुम्हाला. अशीत मुनी शोधत दिव्य दृष्टीने त्यांना आकलन होतं की कपिल वस्तूमध्ये एक सिद्धार्थ जन्माला आलेला आहे, बाळ आहे आणि ते बाळ मला बघायचं आहे. मी जर मृत झालो तर माझे दुर्भाग्य आहे आणि म्हणून मला ते बघणं अत्यंत आवश्यक आहे. आणि अशीत मुनी कपिल वस्तूमध्ये राजा शुद्धोधनाच्या वाड्यामध्ये जातात. द्वारपाल त्यांना आत घेतात आणि त्यावेळी बाळ झोपलेला आहे. अशीत मुनी म्हणतात राजा शुद्धोधनाला, मला बाळाला भेटायचं आहे. राजा शुद्धोधन काय म्हणतात, बाळ झोपलेला आहे. अशीत मुनी काय म्हणतात, बाळ झोपलेलं नाही, ते बघत आहे, ते तेजस्वी आहे. राजा शुद्धोधनाला अजून प्रश्न पडतो की ह्याच्यात काय आहे. आणि म्हणून त्यावेळेस अशीत मुनीला म्हणतात की मी त्याचं भविष्य सांगतो काय आहे ते. अशीत मुनी काय म्हणतात, जर त्याने गृहत्याग केला नाही, संसारात रमला तर एक महान सम्राट होईल. आणि जर त्याने गृहत्याग केला तर सम्यक संमुक्त होतील. म्हणजे 8 ब्राह्मणांचं भविष्य आणि अशीत मुनी सांगितलं भविष्य एकच आहे. राजा शुद्धोधनाला अजून काळजी पडते की काय होणार, आता एवढं माझं वैभव आहे, काय होणार. आणि म्हणून अशीत मुनीच्या निर्णयाप्रमाणे राजा शुद्धोधन अनेक प्रकारे योजना असतात, त्याच्यामध्ये बदल व्हावा, परिवर्तन व्हावं आणि हा चांगल्या पद्धतीनं एक राजा बनावा या पद्धतीची भूमिका स्वीकारतात. त्यामध्ये हिवाळ्यात 1 महाल, उन्हाळ्यात 1 महाल, पावसाळ्यात 1 महाल, अनेक पद्धतीनं त्या ठिकाणी महाल तो इथं ते रमला पाहिजे या पद्धतीचा राजा शुद्धोधन वैभव प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. आणि मग उदयन त्यांचा सेनापती असतो, त्यांना सांगतात की वश करण्याकरता अनेक राजे, अनेक ऋषीमुनी इतिहासामध्ये आलेले आहे की स्त्रियांच्या सौंदर्यावर भाळणारा देवसुद्धा आहे, स्त्रियांच्या सौंदर्यावर भाळणारे ऋषीसुद्धा आहेत. इतिहासाचे सांगतात की त्यांच्यावर तुम्ही स्त्रियांचं शृंगार करीत राजा सिद्धार्थासमोर नाच गाणं सुरू करा की ज्याच्यामुळे सिद्धार्थ त्याच्या भावनिक होणार आणि तो गृहस्थाश्रमाकडे जीवन जगत राहणार. अनेक प्रकार होतात, पण मात्र सिद्धार्थ त्यामध्ये वश होत नाही. मग उदयन सुद्धा सांगतात की हे राज्य आहे, राजा शुद्धोधनाची अपेक्षा आहे तर तुम्ही राजा व्हावं, सर्व राज्य चालवावं. त्यावेळेस सिद्धार्थ म्हणतात की हे खोटं आहे, सर्व अनित्य आहे. असा कोण आज राज्यांकरता पण झगडे होत आहेत, बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे, राजकारणाचं सत्तेसाठी सर्व चाललेलं आहे. असा कोणता आहे की 1000 नांगरं पुरवतील एवढी जमीन राजा शुद्धोधनांकडे, 1000 नांगरं पुरतील एवढी जमीन होती, श्रीमंत राजा होता. पण मात्र सिद्धार्थ या पद्धतीने वागत आहे. राजा सिद्धार्थ शुद्धोधनाला एक चिंता पडते की याच्यामध्ये काहीतरी बदल करावा, परिवर्तन करावं. या दृष्टिकोनानं अनेक प्रयत्न करतात. सिद्धार्थ म्हणतात नाही, सर्व अनित्य आहे, जग अनित्य आहे, शृंगारसुद्धा अनित्य आहे, स्त्रियांचे शृंगार अनित्य आहे, उपभोग अनित्य आहे, सर्व काय अनित्य आहे, संपणार आहे. आणि त्यामुळे मी कितीही माझ्या माराने प्रवाह केला, स्त्रियांनी अनेक प्रकारे त्यांच्या शृंगार केलं सिद्धार्थावर की अनेक नाच गाण्याच्या माध्यमातून वश व्हावं, पण मात्र सिद्धार्थ त्यामध्ये बाहेर निघाले.
आणि त्या पद्धतीनं सिद्धार्थ एका निर्धारपणे राहिले. म्हणजे दृष्टी कोणती आहे, ते भविष्याची आहे. आज ब्राह्मणाने सांगितलं भविष्य आणि अशित मुनीने सांगितलं भविष्य, या दिशेने जाणारा प्रवास सिद्धार्थाचा. राजा शुद्धोधन चिंताग्रस्त होता, काय मार्ग करावा कळत नाही. आणि मग वयाच्या 16व्या वर्षी दंडपाणी नावाची मुलगी यशोधरा, या यशोधराचे वडील दंडपाणी, यशोधराचे वडील दंडपाणी आणि दंडपाणीची मुलगी यशोधरा, यशोधराचे विवाह राजा सिद्धार्थाशी लग्न होतं वयाच्या 16व्या वर्षी. वयाच्या 16व्या वर्षी लग्न होतं. हा एक दृष्टिकोन अत्यंत महत्त्वपूर्ण सांगतो की अनेकांना सोयरिकीच्या दृष्टिकोन बचुटे साहेब वयामध्ये बसत नाही. सारखंच वय आहे, 5-6 वर्षाचा अंतर असावं मुलामुलीमध्ये. आमचे शिक्षकसुद्धा प्राध्यापकसुद्धा अनेक सांगतात वयामध्ये. पण असं आहे की मुलींचं वय अधिक आणि मुलांचं वय कमी, ते लग्न झालेले आहे, म्हणजे संयोजन बरोबर आहे. पण 4 वर्षाचा पाहिजे, 5 वर्षाचा फरक पाहिजे. पण या ठिकाणी का बरं फरक नाही? सिद्धार्थाचं वय 16 आहे आणि यशोधरेचं वय 16 आहे. का बरं संमती दिली लग्नाला? महिलांना प्रश्न विचारतो. महिलांमध्ये जास्त गडबड असते, वयामध्ये फरक पाहिजे. माझा मुलगा इतका आहे, मुलीचं वय कमी पाहिजे. 5-6 वर्ष अजून सोयी होतच नाही. आम्हाला अनुभव आहे. आणि ज्या दृष्टीकोनातून हा जर भाग बघितला, सिद्धार्थाचं वय 16 आणि यशोधरेचं वय सुद्धा 16 आहे, पण दोघांचं लग्न झाले. वयाचं बंधन आलं काही तर फरक पडलेला नाही दोघांना. आणि राजा शुद्धोधनाला वाटलं की आता याला लग्नामध्ये गुंतवून टाकावं. लग्नामध्ये बेडी बांधली की हा आपल्या पत्नीमध्ये गुरफटला, मुलं बाळ होणार आणि मग हे यांचं स्वप्न सर्व इकडे येणार राज्याकडे, नाही का? ते ऋषी मुनीच्या माध्यमातून चिंतन मनन करण्याच्या माध्यमात दुर्लक्ष होईल आणि मग माझा मुलगा शाक्यांचा तो कपिलवस्तूचा राजा बनेल, अशा पद्धतीची भूमिका राजा शुद्धोधनामध्ये वाटली. पण मात्र निष्फळ होतं. मग एक संघ आहे, जसा आपला भारतीय गोलमा सभा संघ आहे आणि त्या संघामध्ये आपण आता सदस्य झाला सर्व, अनेक कार्यकर्ते आमच्या सभा संघाचे सदस्य आहेत. त्याप्रमाणे एक संघ होता. संघ हा समाप्तीचा भाग आहे. हा वयाच्या 20व्या वर्षी संघामध्ये प्रवेश करण्याची पद्धत होती. वयाच्या 20व्या वर्षी सिद्धार्थाचं वय 20 झालेलं आहे आणि आता याला आपण संघामध्ये दाखल करावं. संघामध्ये दाखल केल्यानंतर तिथं तरी हा रमे, युद्धामध्ये रमे आणि शस्त्र क्षत्रियाने हातात शस्त्र धर्म हा धर्म आहे, या पद्धतीची भूमिका त्यावेळेस होती. कारण राजा कोण होता? शुद्धोधन कोण होता? क्षत्रिय होता, बरोबर आहे. राजा शुद्धोधन क्षत्रिय होता. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आपण क्षत्रियांचा बुद्ध घेतला, बरोबर आहे. आपल्याला बुद्धी आहे की नाही? आपण क्षत्रियांचा बुद्ध घेतला, पण आमचा बाबासाहेब क्षत्रियाने घेतला नाही. धार्मिकपणे सांगता हे चुकीचेपणे. का बरं आम्ही घेतला? कारण त्यांच्या गुणधर्म होते, बुद्धसत्व बुद्ध होते. अजूनही इतर लोक बाबा धर्म विचारत नाही. पण मात्र जो समाज आता प्रगट झालाय, साहेबांसारखा त्यांनी अभ्यास केला. वाडी असताना सुद्धा त्यांना बौद्ध धर्माचा अभ्यास केला. एक जरी आले तर अशा पद्धतीने त्या बौद्ध धर्माच्या प्रवासामध्ये येतील. आणि म्हणून तुमचं सुद्धा आम्ही सलाम करतो, या धर्मामध्ये तुम्ही प्रवेश घेतलेला. आणि या दृष्टीने वयाच्या 20व्या वर्षी सिद्धार्थाला संघामध्ये प्रवेश मिळालेला आहे आणि संघाचा प्रवास सुरू आहे. हा प्रवेश याच ठिकाणी मी समाप्त करतो. आपण याचे चिंतन मनन करावं. महाराष्ट्र पत्रकार समितीमध्ये हे मुद्दे विचारले जातात. सकाळमध्ये एक पेज येतं, या परीक्षेमध्ये काय काय असतात, ह्या प्रकारे प्रामुख्याने बुद्धांच्या विचारधारेविषयी साधे साधे प्रश्न विचारतात. पण त्याने अभ्यासच केला नाही तर त्याला काय येणार आहे आणि त्याचं उत्तर मिळत नाही, त्याला माहिती नसतं.
बुद्ध्या धर्म वाचतच नाही तो. या दृष्टिकोनातून तुम्हाला एक भाग तुमच्याकडे घेऊन घेतलेला आहे. गेले जे काय कोणी काय काय दिलं माझ्या विषयाचं ते चिंतन करा आणि मग त्यांना आपण मार्क्स देऊ. बरोबर आहे. या दृष्टिकोनातून आपण हा विषय अत्यंत पुढचा जो आहे संघात प्रवेश आणि प्रवज्ञा हा सुद्धा विषय पुढच्या वेळेस तुम्हाला सांगणार सादरीकरण पुन्हा बुद्धाही धर्मामधला पूर्ण परिपाठ तुमच्यासमोर सादर करणार आहे पूर्णतः. आणि प्रवज्ञा कशी घेतली कशा पद्धतीने गुरुकृषी असं सर्व तुम्हाला माहिती होणार आहे. त्या माहितीच्या मागे आपण आकलन करावं आणि चिंतन मनन करावं. संध्याकाळी एकमेकांची चर्चा करावी की हे बरोबर आहे का, सरांनी सांगितलेलं आहे. चिंतन मनन करा, एकमेकांची चर्चा करा, विपरीतीच्या माध्यमात ध्यान करा. तुम्हाला फलप्राप्ती निश्चित मिळणार आहे. आणि या माध्यमातून तुम्ही माझं हा विषयावर मी व्याख्यान ऐकलेलं आहे. सर्वांचा मी धन्यवाद देतो. सर्वांना संभ्रम जय भीम.